मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सलग 2 दिवस पेट्रोल डिझेल जपून वापरा, सोन्याची खरेदी कमी करा असं आवाहन जनतेला करण्यात आलंय. मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात सध्या स्थितीमध्ये पेट्रोल डिझेल तसेच एलपीजीचा किती साठा शिल्लक आहे असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात सध्या इंधनाचा किती साठा शिल्लक आहे याची आकडेवारी सादर केली आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितलं आहे त्याचा नक्कीच विचार व्हायला हवा. काही दिवसांपूर्वी हॉटेलवर निर्बंध होते, हळूहळू ते सुरळीत केले. आता आपण ज्या गोष्टी जपून वापरायला हव्यात, होर्मुझच्या खाडीत जे काही सुरू आहे त्यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. तिथे सर्व काही सुरळीत झालं तर काही अडचणी येणार नाही. थोडं काटकसरीने धोरण सर्वांनी ठेवायला हवं असं छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही, त्यामुळे जनतेला सल्ले देण्यापेक्षा त्यांनी स्वतः देशापासून दूर राहावं असं म्हणत नाना पटोळे यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधलाय. मोदी यांनी इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला काटकसरीने सुरुवात स्वतःपासून करण्याचाही टोला त्यांनी लगावलाय. ते म्हणाले, पंतप्रधानांनी एका दिवसात 3 सभा केल्या. त्यांच्या सुरक्षेचा विषय आहे, त्याला काही बोलता येणार नाही, पण मंत्री असतील, आमदार असतील, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. मधु दंडवते मंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्यापासून आणि व्यवस्थेपासून सुरुवात केली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्यापासून सुरुवात केली, पण भाजप आता असं काही करेल असं वाटत नाही. भाजप काँग्रेसच्या चुका जनतेसमोर मांडून सत्तेत आलंय. या 13 वर्षात देशाची परिस्थिती अशी काही करून ठेवली आहे की ते लपवण्यासाठी त्यांना जुन्या गोष्टी काढाव्या लागत आहेत असंही नाना पटोळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल पुरवून वापरण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत टीका केली आहे. निवडणुका झाल्यानंतर मोदींनी आर्थिक परिस्थिती बिघडणार, परदेशी जाऊ नका, परदेशात लग्न करू नका, सोनं घेऊ नका असं सांगितलंय. या शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. मोदींचे मित्रपक्ष हे नियम पाळणार आहेत का असा सवाल देखील त्यांनी केलाय. मंत्र्यांचे ताफे कमी होणार का, मंत्री परदेशी जाणं टाळणार आहेत का हे त्यांनी सांगावं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तसंच जनतेने सर्व काही करावं तर सरकारने काय करावं, शेअर मार्केट, जॉब यावर काय परिणाम होणार याचा विचार केला होता का, वर्क फ्रॉम होम मध्ये वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाणार असंही आदित्य ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही साथ द्यायला तयार आहोत. पहलगामच्या हल्ल्यापासून आम्ही सांगतोय की देशाच्या आर्थिक स्थितीला चांगली ठेवण्यासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत. पहलगामच्या वेळी जसे आपण सगळे एकत्र आलो होतो तसे आम्ही पुन्हा एकत्र यायला तयार आहोत. आज भारताची परिस्थिती चांगली नाहीये हे वास्तव आहे, पण सरकारने पुढे यायला पाहिजे. ही वेळ देशाची अर्थव्यवस्था जागेवर आणण्याची आहे, तू मेमे करायची वेळ ही नाहीये. तसंच आम्ही पंतप्रधान यांचा मान ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण परवा आवाहन केले आणि आज किती चार्टर प्लेन आसामला गेले असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या, वाजवल्या, दिवे लावायला सांगितले, तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवीन गोष्ट नाही, त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण 20 ते 30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात. प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी. फक्त 1 गाडी आणि 1 अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. देशातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी महत्त्वाची परीक्षा असलेली नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय. महत्त्वाची बाब म्हणजे 3 मे 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा पेपर 48 तास आधीच लीक झाल्याची माहिती परीक्षा झाल्यानंतर समोर आली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता या वादानंतर या प्रकरणाची चौकशी CBIकडे देण्यात आली होती. त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा आता नव्याने घेण्यात येणार असून याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. पेपर लीक प्रकरणामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकाराला तरुणांच्या भविष्यासोबतचा गुन्हा असे संबोधले. राहुल गांधी यांनी म्हटलंय की देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून, कुटुंबांनी कर्ज काढून आणि आई-वडिलांनी दागिने विकून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना बदल्यात मिळाले ते पेपर लीक, भ्रष्टाचार आणि प्रशासनिक गोंधळ. ही केवळ प्रशासकीय चूक नसून देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला गंभीर अन्याय आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अशा अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले आहे. तसेच परिवहन आयुक्तांनी देखील अशा आशयाचे पत्र सायबर क्राईम विभागाला दिले आहेत. मंत्री सरनाईक यांनी या पत्रात नुकत्याच घडलेल्या मुलुंड गोरेगाव लिंक मार्गावर अनधिकृत बाईक टॅक्सीचा अपघात होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं नमूद केलंय. तसंच या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहितीही या पत्रात देण्यात आली आहे. धुरंधर या चित्रपटाच्या तुफान यशानंतर अभिनेता रणवीर सिंग आता महादेवाच्या भूमिकेत दिसणार अशी बातमी आज आली होती. मात्र अमेश त्रिपाठी यांनी यांच्या द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा या पुस्तकावर आधारित चित्रपटात भगवान शिव यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. रणवीरने या प्रोजेक्टचे हक्क स्वतः विकत घेतल्याचेही बोलले जात होते. मात्र आता या सर्व चर्चांवर स्वतः लेखक अमेश त्रिपाठी यांनी पूर्णविराम लावला असून या बातम्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. IPL आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेलं असून आज 12 मे रोजी दुसऱ्या स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद आणि तिसऱ्या स्थानावरील गुजरात टायटन्स यांच्यात रंगणारा सामना प्रचंड रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. आजचा विजेता प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरू शकतो, तर पराभूत संघाच्या अडचणी वाढणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर तब्बल 77 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे गुजरातचा आत्मविश्वास उंचावला असून संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद आणि गुजरात या तिन्ही संघांचे 14 गुण आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत नेट रन रेट निर्णायक भूमिका बजावू शकतो. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.